नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत. देशातील शेती आणि शेतकऱ्यांसमोर खरं आव्हान आता उत्पादन वाढवण्याचं नाहीये, तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं आहे. याच पार्श्वभूमीवरती नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक लहारी आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष यस महेंद्र देव यांनी भारतीय शेतीसाठी काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. मात्र या सूचनांमध्ये शेतकऱ्यांनाच उपदेशाचे डोस पाजण्याचं काम त्यांनी केलंय. ही डोस पाजण्याचं काम करण्यापेक्षा सरकारची कान उघडणी करणं अर्थातच गरजेचं होतं, मात्र ते त्यांनी टाळलंय. त्यासाठी खरं तर भक्कम आधार देणारे धोरण राबवले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आजची अवस्था आहे हेही धोरणकर्त्यांनी ध्यानात घ्यायला हवंय. नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक लहारी आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष यस महेंद्र देव नेमकं काय म्हणाले, त्यांनी शेतकऱ्यांना काय उपदेश केला, सूचना केल्या किंवा कृषी क्षेत्रासमोरील जे काही आव्हानं आहेत त्यांना भिडण्यासाठी पुढच्या काळात काय करावं लागेल यावरती त्यांच्या उपाययोजना काय आहेत, त्यांचा भर नेमका कशावरती होता, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रो वन शो मधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर भारतीय उद्योग महासंघानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक लहारी यांनी सांगितलं की आता शेतकऱ्यांकडे केवळ अन्न उत्पादक म्हणून न पाहता उद्योजक म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. त्यांच्या मते भारतीय शेतीमध्ये 3 मोठे बदल करण्याची गरज आहे. त्यातला पहिला बदल म्हणजे कच्चा शेतमाल विकण्याऐवजी मूल्यवर्धित उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळावं. उदाहरणार्थ, अननस फक्त फळ म्हणून न विकता त्याचं स्लाइस करावेत, ज्यूस करावेत किंवा डब्बाबंद उत्पादनं तयार करावीत, तर शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न त्यातून मिळू शकतं. त्यांचा दुसरा बदल हा होता तुकड्यातील शेतीऐवजी मजबूत शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजेच एफपीओ उभं करणं. आणि तिसरा बदल म्हणजे रासायनिक निविष्ठांवरती आधारित शेतीऐवजी हवामान बदलाशी सुसंगत आणि शाश्वत शेतीकडे वळणं. यापूर्वीही या प्रकारचे उपदेशाचे डोस शेतकऱ्यांना दिले गेलेले आहेत, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय याकडे मात्र लक्ष दिलं जात नाही. आपण त्याकडे येऊच, पण या कार्यक्रमात बोलताना यस महेंद्र देव यांनी सुद्धा याच पद्धतीनं त्यांची री ओढली. ते असं म्हणाले की आता शेतीकडे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून नव्हे तर उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. त्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी 4 उपाय सुचवले. यातला पहिला उपाय पीक विविधीकरण म्हणजेच वेगवेगळी पिकं घेणं, काढणीनंतरची प्रक्रिया. तिसरा उपाय विपणन मजबूत करणं म्हणजेच बाजारपेठा मजबूत करणं. आणि चौथा उपाय अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देणं. त्यासोबतच अल्प आणि भूधारक शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी आणि उत्पादन विक्रीमध्ये मदत करणं, हे 4 मार्ग त्यांनी सुचवलेत. दोघांचे उपाय चुकीचे आहेत का, तर नाही आहेत. त्यामध्ये तथ्य आहे का, तर आहेच. पण त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरती ठोस निर्णय का घेतले जात नाहीत हा खरा प्रश्न आहे. यावर मात्र दोघांनीही भाष्य करणं टाळलेलं आहे. सरकारनं कशी चांगली कामगिरी केली आहे याकडे त्यांनी गाडी त्यांची वळवलेली बोलताना. लहारी यांनी असंही सांगितलं की भारतानं अन्न सुरक्षेचा टप्पा केव्हाच मागे सोडलाय. 2025-26 मध्ये देशात विक्रमी 376.5 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झालं आणि त्यातून कृषी निर्यात 51 अब्ज डॉलरच्या पुढे गेली. यातून त्यांना असं म्हणायचंय की केंद्र सरकार निर्यातीसाठी किती धडाडीनं काम करतंय यावरही त्यांचा संपूर्ण त्यांच्या भाषणामध्ये भर होता. त्यानंतर त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, रिमोट सेन्सिंग, त्यासोबत उपग्रह तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि प्रिसिजन फार्मिंग म्हणजे काटेकोर शेती यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचं आव्हान सुद्धा केलं. त्याचबरोबर खतांचा असमतोल वापर कमी करून पारंपरिक एनपीके वापराच्या पद्धतीत बदल करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. तर महेंद्र देव यांनी केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतीविषयक समान प्रश्नांवरती एकत्रितपणे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्याची सूचना सुद्धा केली. आता हे सगळं खरंच आहे, त्याच्यात तथ्य आहेत का, तर आहेतच. आता येऊया जमिनी वास्तवाकडे. शेतकऱ्याला उद्योजक म्हटल्यानं तो उद्योजक होत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल. कित्येक दशकांपासून या देशातील शेतकऱ्याला उद्योजक व्हा अशा पद्धतीचे उपदेश हे दिले जातात, पण प्रत्यक्ष मात्र त्यासाठी कुठलीही हालचाल केली जात नाही किंवा भक्कम पाठिंबा देणारी धोरणं सुद्धा राबवली जात नाहीत. एखादा उद्योगपती आपल्या उत्पादनाची किंमत ठरवू शकतो, पण शेतकरी मात्र बाजारभाव, निर्यात बंदी, आयात धोरण आणि हवामान बदल या सर्वांवरती अवलंबून असतो. आणि त्यामुळे शेतकऱ्याला उद्योगाचं नाव दिलं म्हणजे त्याला उद्योजक म्हटलं तरी त्याला उद्योजकासारखे स्वातंत्र्य मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आणि त्यामुळे शेतकऱ्याला उद्योजक करण्यासाठी त्याच्या पाठीशी भक्कम पाठबळ केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरती असायला हवं. पण केंद्र सरकार शेतमालाचे भाव पाडणारे निर्णय घेऊन शेतकऱ्यांची पुरती कोंडी करतं. त्याचा वेळोवेळी अनुभव तुम्ही आम्ही शेतकरी म्हणून घेतलेलाच आहे. त्यामुळे उत्पन्नाची हमी शेतकऱ्यांना राहिलेली नाहीये, हे वास्तव आहे. गहू, तांदूळ, कांदा, ऊस, मका, कापूस, सोयाबीन आणि कडधान्य पिकं घ्या, या प्रमुख पिकांबाबत सरकारची धोरणं मागच्या काळात काय राहिलेली आहेत किंवा आजही काय आहेत, तर ती आहेत शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारीच. हे वास्तव आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. मूल्यवर्धनावरती कार्यक्रमावर दोघांचाही भर त्यांच्या भाषणामध्ये राहिलेला आहे. म्हणजे अननसाचे स्लाइस करा, टोमॅटोचा सॉस करा, फळ प्रक्रिया किंवा इतर मूल्यवर्धित उत्पादनं तयार करण्यासाठी प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मोठी गुंतवणूक आवश्यक असते. देशात मात्र बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असल्यानं हे सर्व स्वतःच्या बळावरती त्यांना करणं त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे, हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आता त्यांची एफपीओ मजबूत करण्याची सूचना, त्याला आपला तत्वतः विरोध नाहीच आहे. मात्र अनेक कृषी अभ्यासकांच्या मते देशातील अनेक एफपीओ अजूनही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या नाही आहेत. त्यांच्याकडे पुरेसं भांडवल, व्यावसायिक व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील ताकद नसल्यानं केवळ एफपीओ वाढवून प्रश्न सुटणार नाहीत. बरं, केंद्र आणि राज्य सरकारची याबाबतची धोरणं काय आहेत, तर ती उदासीनच दिसतात. आजही ज्या भागात एखादं प्रमुख पीक आहे, मोठ्या प्रमाणात तिथली व्यवस्था, अर्थव्यवस्था ही त्या पिकावरती अवलंबून आहे, त्या भागात सुद्धा गुंतवणुकीसाठी, पायाभूत सुविधांसाठी त्या उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून काही प्रयत्न केले जातात का? घोषणा तेवढ्या होतात, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीचं काय? कोणताही उद्योग हा सरकारच्या भक्कम पाठबळाशिवाय उभा राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता ऊस पिकाचंच उदाहरण घ्या. ऊसाचं मूल्यवर्धन होऊ शकलं कारण त्याची मूल्यसाखळी उभारण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती निर्माण झालेली होती. त्यासाठी सहकारचं मॉडेल सुद्धा अर्थातच महत्त्वाचं ठरलं. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं त्याच्या पाठीशी भक्कम आपलं पाठबळ उभं केलं. अर्थात त्याही राजकीय फायद्याची गणिते त्यात दडलेली होतीच. पण इतर पिकांच्या बाबतीत ही गरज धोरणकर्त्यांना का ओळखता आली नाही, हाही खरा प्रश्न उरतोयच. बरं, हवामान बदल अनुकूल शेती असेल किंवा प्रिसिजन फार्मिंग असेल, यासाठीही काही प्रश्न उपस्थित होतातच. कारण ड्रोन असेल, सेन्सर असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या तंत्रज्ञान वापरासाठी मोठी गुंतवणूक ही आधी करावी लागते. भारतातील सुमारे 85% शेतकरी हे अल्पभूधारक असल्यानं त्यांच्यासाठी ही तंत्रज्ञानं सहज उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं घोषणा केलेल्या आहेत, पण प्रत्यक्षात मात्र काय उतरतंय? आता उदाहरण म्हणूनच बघा, नमो ड्रोन दीदी योजनेतून देशातील 15,000 महिला बचत गटांना ड्रोन अनुदान वाटपाचं उद्दिष्ट केंद्र सरकारच्या पातळीवरती निश्चित करण्यात आलेलं आहे. या योजनेसाठी 2023-24 ते 2025-26 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी 1,061 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात देशभरात 2023-24 या वर्षात प्रमुख खत कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 1,094 ड्रोन अनुदान वाटप करण्यात आले. त्यामध्ये नॅनो खतांच्या फवारणीसाठीच्याच 500 ड्रोनचा समावेश आहे. ही आकडेवारी स्वतःची नाहीये, तर ही केंद्रीय कृषी मंत्रालयानं संसदेत जाहीरपणे मांडलेली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून या योजनेतून ड्रोन वाटपाला गती मिळत नसल्याचं स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळं 15,000 ड्रोन वाटपाच्या उद्दिष्टावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंच जात आहे. याबाबत मात्र या दोन्ही तज्ज्ञांनी सोयीस्करपणे मौन बाळगलेलं आहे. महेंद्र देव यांनी उत्पन्न केंद्रित शेतीचा पुरस्कार केला असला तरी अनेक शेतकरी संघटनांचं म्हणणं असंही आहे की उत्पन्न वाढवायचं असेल तर किफायतशीर बाजारभाव, स्थिर निर्यात धोरण, हमीभावाची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यासोबतच बाजारपेठेतील सुधारणा या मूलभूत प्रश्नांवरती सुद्धा ठोस निर्णय घ्यावे लागेल. अन्यथा केवळ उत्पादनातून उत्पन्नाकडे लक्ष वळवण्याची घोषणा पुरेशी ठरणार नाहीये. खतांच्या संतुलित वापराबाबतही वेगळी गोष्ट नाहीये. शेतकरी अनेकदा युरियाचा जास्त वापर करतात कारण त्यावर सर्वाधिक अनुदान दिलं जातं आणि ते तुलनेनं स्वस्त सुद्धा मिळतं. म्हणजेच हे खत, युरिया खत स्वस्त मिळतं, तर DAP आणि पालाश यासारखी खतं जी आहेत ती महाग पडतात. त्यामुळं NPKचा असमतोल हा केवळ शेतकऱ्यांच्या सवयीचा प्रश्न नाहीये, तर खत अनुदानाच्या धोरणाशी सुद्धा तो संबंधित असल्याचं अनेक कृषी अर्थतज्ञांचं म्हणणं आहे. ग्रामीण भागात शेतीबाह्य रोजगार वाढवण्याची सूचनाही या दोन्ही तज्ज्ञांनी केलेली आहे आणि ती योग्यच मानली जाते. पण त्यासाठी ग्रामीण उद्योग, प्रक्रिया उद्योग, सेवा क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती करणं गरजेचं आहे. अन्यथा शेतीतून बाहेर पडणाऱ्या लोकांना पर्यायी रोजगार कुठे मिळणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतच होतो. नीती आयोग आणि आर्थिक सल्लागार परिषदेनं मांडलेल्या सूचनांमध्ये
भारतीय शेतीच्या भविष्यासाठी महत्त्वाचं दिशादर्शन आहेच, पण या सूचनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी भांडवल, बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान स्थिर कृषी धोरण आणि शेतीमालाला किफायतशीर दर या मूलभूत प्रश्नांवरतीही एकाच वेळी काम करावं लागेल. अन्यथा शेतकऱ्याला उद्योजक बनवण्याची कल्पना किंवा संकल्पना कागदावरच उरते आणि त्यामुळे या सूचनांना कुठेतरी उपदेशाचे कोरडे ढोस म्हणावे की काय यासाठी सुद्धा वाव मिळतो. अर्थात या सगळ्याबद्दल आता तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.